चला तर आता भाजीला काय नसेल किंवा एखाद्या वेळेस स्वयंपाक करायला कंटाळा आला असेल, पटकन स्वयंपाक बनवायचा असेल, त्यावेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम पटकन पण होते आणि खूप चवीची पण होते. तर आता पातेलं गरम केलं मी. पातेल्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकायचा. उभा कट केलेला कांदा छान लालसर भाजून घ्यायचा. नंतर अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि एक 2-3 मिरच्या आहेत तर त्या पण बारीक केल्या होत्या. त्याची पेस्ट टाकायची आणि 2 बटाट्यांची सालं काढली होती आणि एका बटाट्याचे 2 भाग असं करून ते पण छान मसाल्यांमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं, छान परतून घ्यायचं. हळद टाकायची भरपूर असा बिर्याणी मसाला टाकायचा. तुम्ही ह्या मसाल्याच्या ठिकाणी कोणता पण मसाला वापरू शकता. थोडीशी चटणी टाकायची. आता इथे चटणी नाही टाकली तरी चालतं. नंतर मूग आणि मुगाची डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं. नंतर छान असं शिजवून घ्यायचं. खूप असं पातळ असं शिजवून घ्यायचं. इतकी छान खिचडी होते ना, बासच. असं पटकन पण होते, अगदी पोट भरून जेवल्यासारखं पण वाटतं. चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.